मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता पदर खोचून किचन मध्ये येते आणि किचन मध्ये गेल्यानंतर तिला समजतं की तर खूप पसारा पडला आहे, कारण भाज्या वगैरे तिथे सगळ्या अस्ताव्यस्त प्रियाने टाकलेल्या असतात. प्रिया तेथे सोप्यावर बसलेली असते आणि डोकावून डोकावून सायलीकडे पाहते. इकडे सायलीला प्रश्न पडतो, असं कसं झालं? मी तर अगदी मगाशी स्वच्छ केलं होतं आणि अचानक असं कसं झालं? तर सायलीची उडाली तारांबळ पाहून आता प्रिया मात्र गालातच हसते आणि सायलीने पाहू नये व आपल्यावर संशय येऊ नये म्हणून यासाठी आपला चेहरा लपवते. सायलीला आता टेन्शनच येतं की पूर्ण आजीने पाहिलं तर काही खरंच नाही माझं. उपवासाच्या दिवशी असं खरकट पडलेलं त्यांना अजिबात आवडत नाही. सगळं काही अगदी स्वच्छ लागत असतं म्हणून ती भरभर कामाला लागते आणि किचन मध्ये स्वच्छता करायला घेते. तर आता सायली ही झालेली अवस्था पाहून प्रिया मात्र हसत असते. दुसरीकडे अस्मिता आता पूर्ण आजीचा हात पकडून त्यांना हॉलमध्ये घेऊन येते. मग आता चल ना अगं पूर्ण आजी, असं अस्मिता सतत म्हणत असते. त्यावरती पूर्ण आजी म्हणते, अगं बाळा मी येणार होते ना, आता तू कशाला उगाच घाई करतेस, मला इकडे घेऊन का आलीस? मग अस्मिता म्हणते, अगं आई आजी तुला भूक लागली असेल ना, मग उपवासाचं काहीतरी खाऊन घे बरं. चल. त्यावर ती पूर्ण आजी म्हणतात, अगं मला नाही लागली भूक, कशाला ओढत नाहीतेस तू? उपवासावेळी सारखं खायचं नसतं का मग उपवास तरी कशाला करायचा असतो? तेव्हा अस्मिता आता विचार करते आणि काहीतरी मुद्दाम विषय काढते आणि म्हणते, तुला गोळ्या खायच्या असतील ना, मग थोडंफार खावं लागेल ना, त्यांना नकार नको देऊस. मग अस्मिता म्हणते, उपवासाचं तुझ्या मनासारखं काय केलंय ते तरी बघायला चल. बर. अस्मिता बोलून ऐकून सायली जरा घाबरतेच, कारण पूर्ण आजीने एवढा कचरा पाहिल्यानंतर त्या भडकल्या. तर तिला वाटतं आता तर प्रिया सुद्धा सोप्यावर बसून गंमत सायलीची पाहत असते, तिचा तो घाबरलेला चेहरा. आणि तिला असं वाटतं असं कधी एकदा पूर्ण आजी किचन मध्ये जाऊन सायलीच्या झापेल आणि अस्मिता आणि त्याच्याबरोबर प्रिया दोघांचाही हाच प्लॅन असतो. एकदा सायलीला ओरडा पडले, मग हट्टाने अस्मिता पूर्ण आजींना किचनकडे घेऊन जायला निघते. जशा पूर्ण आजी किचनकडे चाललेल्या असतात तसतसं इकडे सायली घाबरत असते. तर प्रियाची आणि अस्मिताची एक्सप्रेशन मात्र वाढत असतात, कारण एक्साइटमेंट होत असते त्यांना. म्हणून किचनमध्ये पसारा घालून ठेवलेला असतो. त्यांना असं वाटतं की आता पूर्ण आजी पाहणार आणि सायलीला खूप बोलणं खावे लागणार. या विचाराने ही मनात अगदी आनंदाच्या उकळ्याच फुटत असतात. मग पण सायलीने ऑलरेडी किचन गोळा करून ठेवलेलं असतंय, पण साफसफाई चांगली करून ठेवलेलं, डस्टबिन मध्ये सुद्धा टाकलेलं असतं. त्यानंतर अस्मिता म्हणते, आजी चल मी तुला फळा वगैरे. तेव्हा पूर्ण आजी म्हणते, नको मग मला फळा वगैरे काय नको आहे. तेव्हा सायली बोलते, ऐकत असते. पूर्ण आजी विचारते, पूर्ण आजी थोडी खिचडी खाता का तुम्ही? रताळ्याचा खस देऊ का तुम्हाला? सांग सांग. मग पूर्ण आजी सायलीला सांगत असते, खरंच मला काही नको आहे, मला भूकच नाही. तेव्हा अस्मिता हट्टच करते, अगं किचन मध्ये काय काय ठेवले उपवासाचं तेवढं तरी बघ चल ना प्लीज. आजी म्हणतात, अस्मिता हे बघ, मला जेव्हा गोळ्या घ्यायच्या असतील तेव्हा मी थोडस आपली खाऊन घेते, पण उपवासासाठी मनावर नियंत्रण राहावं यासाठी उपवासाच्या दिवशी सारखं आपलं भूक भूक करायचं नसतं. तेव्हा आता प्रिया आणि अस्मिताच्या चेहऱ्याचा पडतो. मग त्यानंतर सायली विचार करते, मग कॉफी तरी देऊ मग पूर्ण आजी? तेवढाच आपला पोटाला आधार मी देतेच. हा कॉफी तुम्ही बसा तोपर्यंत. तेव्हा पूर्ण आजी आता सायलीकडे पाहून मनाशी हलवतात, कारण या मुली काही ऐकणार नाहीत असं त्यांना वाटतं. त्यानंतर सायली आता पूर्णाजीसारखी कॉफी बनवते, त्यासाठी देते आणि विमलताई वर मार्केटमध्ये भाजी आणायला गेल्या असतात. तोपर्यंत मी ज्यांना मागच्या खोल्या आहेत त्या केरकचरा काढून घेते. हो बर. मग हा मला. तेव्हा पूर्णाजी फक्त आपली मान हलवत आता तेथून जाते. तर प्रिया आणि अस्मिता अजून एकमेकींना आपल्या इशाऱ्याने करत असतात. मग पूर्ण आजी डोळ्या चुकवून त्या बरोबर पुन्हा किचनकडे जातात आणि सायलीने जो कचरा टाकलेला असतो तो ना कचऱ्याची पिशवी डस्टबिन मधून घेतात आणि बाहेर टाकून देतात. दुसऱ्या कॅरी बॅग मध्ये त्या आपल्या रॅपर्स टाकतात, त्यांनी चॉकलेटचे वगैरे. मग आता हे रॅपर्स टाकल्यानंतर दोघीही खूपच खुश होतात. मग आता प्रियांना प्लॅन सुरू होतो. इकडे पूर्णाजी मस्तपैकी आपला कॉफी पित असलेल्या असतात. तेव्हा पूर्णाजी आजी असं धावत प्रिया ते डस्टबिन घेऊन येते. तेव्हा पूर्णाजी आश्चर्यचकित तिलाकडे पाहते.
की हे काय आणलंस अचानक, हिला म्हणते. प्रिया सांगते, पूर्णाजी हे बघा, अगं डस्टबिन मध्ये काय आहे ते. तेव्हा त्या आत येते, तेव्हा दाखवते. विचारतात की तेव्हा माझ्या पायाला कचरा लागत ना, तो टाकायची. मी डस्टबिन जवळ गेले तर माझ्या हाताला बघ काय लागलं. रॅपर्स म्हणून त्या चॉकलेट बिस्किटचे रॅपर्स दाखवतात. तेव्हा अस्मिता विचारते की कोणी खाल्लं असेल आजी हे. मग आता पूर्ण आजी विचार करून सांगतात की अगं पण असं कोण उपवासा दिवशी खाईल. मग मग सकाळपासून आजी किचन मध्ये. तेव्हा अस्मिता सुद्धा अगं काढून घेत म्हणजे अगं काढून घे ग ते. नाही बाबा आपण तर अरबट चरबट अजिबात खात नाही बाबा. मग त्यावेळी पूर्ण आजी म्हणतात, अर्जुनच्या बायकोचा उपवास आहे आणि कल्पनाचाही उपवास आहे. कोणी बरं खाल्लं असेल. तेव्हा विमलनेच खाल्लं असेल असं आता पूर्ण आजी म्हणतात. जेव्हा प्रिया म्हणते विमल खाऊच शकत नाही, ती सकाळीच मार्केटमध्ये गेली आहे. तेव्हा आता पूर्ण आजी म्हणतात, अगं मग प्रताप किंवा अश्विनने टाकला असेल, त्यात काय एवढं. मुद्दामहून प्रिया सायलीचं नाव घेते आणि तुझ्या लक्षात येईल नाही का ग. पूर्णाजी सायलीनं सकाळपासून इथेच होती. ती काय म्हणाली तर मी निर्जळी उपवास करणार आहे. अगं काही नाही, कोणाचं लक्ष नसतं ना. तेव्हा तिनेच खाल्लं असेल हे बघ. सगळं अगं फसवते ती आपल्याला निर्लज्ज मुलगी असणं म्हणून प्रिया नको ते सायली विरोधात बोलते. आणि सायली आता तिथे येताच प्रिया पूर्णाजीला इशारा करते. तेव्हा पूर्णाजीकडे सायली पाहते तर त्या खूपच चिडलेल्या असतात. तेव्हा सायली विचारते, काय झालं पूर्णाजी, हवंय का तुम्हाला काही, कुठं काय लागणार आहे का. पूर्णाजी रागात म्हणतात, मला काही नको आहे. डस्टबिन मधलं कोणी खाल्लं ना तेवढं सांग बरं. तेव्हा सायलीचा प्रश्न, नेमका यामध्ये काय आहे अगोदर पाहावं. तर प्रिया आता डस्टबिन मध्ये रॅपर्सची दाखवते. तेव्हा सायली म्हणते, मला नाही माहित पूर्णाजी, कारण मी सुद्धा या पिशवीच्या आत्ताच पाहिते. तर पूर्णाजी अजून काही सायलीकडे पाहता, कारण त्यांना असं वाटतं की सायलींना सतत खोटं बोलत असते. त्याच वेळी कल्पना तिथे जाते आणि विचारते, काय कसली मीटिंग कसली चालू आहे आता. मग प्रिया लगेच सांगू लागते, आई अगं बघ कोणीतरी उपवास मोडलाय, पुरावे दाखवते तुला. बघ डस्टबिन मध्ये रॅपर्स चॉकलेटचे टाकलेत म्हणून. सतत कल्पना पूर्ण आजीने दाखवून सायलीकडे माहिती असतं. तर माहिती असते तर दोघींना काही कारस्थान केलं असते. मगाशी सुद्धा किचन खराब करण्यामागे प्रियाचाच हात होता, कारण त्या सतत किचन मध्ये चल पूर्णाजी, किचन मध्ये चल पूर्णाजी असं म्हणत मग प्रिया कल्पनाच्या डोक्यात भरवून लागते. आता तू मी आणि पूर्णाजी तर काही उपवास मोडला नसता बरोबर, मग कोणी खाल्लं असेल. मग सगळं कल्पना विचारते, काय ग अस्मिता हे तू खाल्लंस ना. मग आता अस्मिता म्हणते, नाही ग मम्मा, मला डॉक्टरांनी अरबट चरबट खायला नाही सांगितलंय, पौष्टिक खायला सांगितलंय. हे सगळं फक्त या सायलीने खाल्लं. तेव्हा आता पूर्ण आजी आणि कल्पना या दोघी खूपच रागात आत येत सायलीकडे पाहतात, कारण त्यांना असं वाटतं की सायलीने हे चॉकलेट आणि हे खाल्लं असेल, तिने उपवास मोडला असेल. आणि म्हणजे मगाशी तर निर्लज्ज उपवासाची मागवत एका दिवशी धरले तर सर्वांना सांगे. स्मिता सुद्धा कल्पना सांगते की मामा उपवास आहे ना असं सांगून तुमच्या डोळ्यात नाही धूळ फेकत रागात कल्पना सायलीकडे पाहते. त्यावरती सायली म्हणते, नाही आई हो, मी सकाळपासून काही खाल्लं तर सोडा, मी पाणी सुद्धा थेंब सुद्धा घेतलेलं नाही. प्रिया म्हणते, गप्प बस ग तू, खाल्लं हे सगळं उगीच खोटं बोलू नकोस. तेव्हा पूर्ण आजी आता कल्पनाला सांगत असते, अगं या मुलीने देवाधर्माचा बाबतीत कधीही हलगर्जीपणा तर केला नाही, पण आता चित्र अगदी वेगळं दिसत आहे. सायलीवर सुद्धा संशय घेत पूर्णाजी म्हणतात, मग आता सायलीचं टेन्शन घेत की आता की कसं सिद्ध करू मी हे खाल्लेलं नाही आहे. प्रिया अस्मिता मात्र एकमेकडे पाहून गालात हसत असतात. सायलीकडे तोंडावर पाहून प्लॅन त्यांनी पूर्णपणे केलेला असतो. तेव्हा सायली आता पूर्ण आजीने विश्वास घेऊन सांगते, पूर्ण आजी तुम्हाला खरंच असं वाटत असेल तर उपवास मोडला असेल तर मी दोघींना तिच्याकडे अगदी शांतपणे पाहू लागतात. मग सायली म्हणते, पूर्ण आजी अहो माझ्यावर नाही, निदान माझ्या श्रद्धेवर तरी विश्वास ठेवा. असं कधीच करू नका, असं कधीच करू नका म्हणजे असं कधीच करू शकणार नाही मी, तरी तुम्ही असं मला ओळखतच नाही. तेव्हा अजून पूर्ण आजी आणि कल्पना या संशयी नजरेने सायलीकडे पाहतात. असं वाटतं की या दोघी जे बोलतात ना ते खरंच आहे. मग प्रिया आणि अस्मिता पुन्हा एकदा त्या रॅपर्सकडे पाहतात आणि गालात हसत असतात. नेमकं सायली आता हेच पाहते आणि तिच्या लक्षात येतं या भामट्या प्रियाने हे सगळं काही केले. मग आता सायली मनात विचार करते, आणि आई आणि पूर्णाजी दोघांनाही तुझं भडकवतेस. प्रिया पण आणि माझ्या हातात पुरावा असल्याशिवाय मी या दोघांनाही पटवून देऊ शकत नाहीये. पण आता मला
पुरावे शोधायला हवेत असा सायली आता विचार करते. मग त्यानंतर सायली विषय टाळते आणि त्यानंतर प्रियाच्या रूम मध्ये जाते आणि ती आता सर्व रूम स्वच्छ तरी करत असते. ते प्रियाच्या रूम मध्ये गेल्यानंतर विचार करते ही इथंच खाल्लं असेल आणि भासवण्यासाठी प्रियाने स्वतःच काहीतरी खाल्लं असेल तर तिच्या रूम मध्ये नक्की काहीतरी काही नाही सापडेल. मग तिथे जाऊन बघते तर काय, मग इथे काहीतरी एखादा पुरावा तरी सापडणार. उपवास मी नाही तर प्रियाने मोडला आहे तर आईनं कळायला हवं असं म्हणून सायली आता रूम मध्ये अगोदर स्वच्छ करू लागते. मग त्यानंतर ती बेड खालून सुद्धा झाडून घेत असते. मग त्यानंतर सायली काही वेगळाच कचरा काही वेळातच कचरा बाहेर काढते. त्यामध्ये आता जे रॅपर्स असतात ना, चॉकलेट बिस्किट हे सगळे तिला तिथे सापडतात. मग सायलीला आता आनंद होतो कारण मात्र प्रियाने मागाशीच तिचा फजिती केली आहे. पूर्ण आजी समोर, कल्पना समोर तोंडावर पाडलं होतं तसं सायलीने तिच्या तोंडावर पाडणार आहे. आता सर्व रॅपर्स एकत्र करून कल्पना अस्मिता त्याच्या बरोबर प्रियाकडेच बोलवते. तेव्हा त्या तिघी त्या रूम मध्ये जातात आणि अस्मिता रागावतात, विचारते काय ग आमच्या नावाने कशाला तू ठन्ना करतेस. तेव्हा सायली आता अस्मिता बोलते अजिबात मनावर घेत नाही आणि कल्पनाला सांगते आई हे पहा तुम्ही त्या काय पडलेलं पहा, दिसले तर तुम्ही सांगा मला. आता कल्पना आहे त्यांच्याकडे पाहत राहते, धक्कादायक प्रियाकडे पाहते कारण आता तिला समजले असते की सगळं प्रियानेच केलं असते. मुद्दाम सायलीवर आळ घेते पण प्रिया आणि अस्मिता एकदम गप्प राहतात आणि दोघी हळूच एकमेकींकडे पाहत राहतात. सायलीने आता पुराव्यासकट त्यांना दोघींना पितळ उघड केलं असतं. तेव्हा कल्पना म्हणते हे तर त्याचे चॉकलेटचे रॅपर्स आहेत जे मगाशी तन्वीने मला दिले, डस्टबिन मध्ये दाखवले होते. तेव्हा सायली म्हणते हो हे खाल्लंय काय प्रियाने खाल्लंय तेवढं सांगा कारण अश्विनी भाऊजी हे असलं कधीच खात नाहीत आणि चुकून जरी खाल्लं ना तर जमिनीवर कचरा कधी फेकणार नाहीत आणि असलं काहीतरी फक्त प्रियाच खाऊ शकते. तेव्हा कल्पना प्रियाकडे पाहू लागते तर प्रिया अस्मिताला मोठा धक्का बसतो आणि प्लॅन बरोबर आपल्यावरच उलटतो. त्यानंतर सायलीकडे सांगते उपवास मी नाही तुमच्याकडे प्रियाने मोडलाय. मग कल्पना रागावतच जरा प्रियाकडे पाहते. तेव्हा प्रिया आता म्हणते जे उगीच वाटते ते आरोप माझ्यावर करायचे नाहीत हा कारण मी उपवास अजिबात मोडलेला नाही. प्रिया आता होऊन पडत असलेले त्यावेळी कल्पना विचारते तन्वी तुझ्या रूम मध्ये हे असलं दुसरं कोण खाणार आहे, अश्विन कधी काही खातच नाही. तर आता प्रिया सांगते आई अहो खाल्लं होतं पण आज नाही, हो काल खाल्लं होतं, कचरा पडला ना तोच उचलायला राहून गेला माझ्याकडून असं प्रिया खोटं खोटं सांगत असते. स्वतःचीच बाजू सावरत सायलीकडे पाहते आणि मी कसं खाईल आज खाणं तर माझ्या मनात सुद्धा येईना शकत नाही, आज उपवास आहे ना. आई कल्पनाची कळत न कळत आता काय करावं कारण आता प्रिया खरं बोलते की सायली खोटं बोलते हेच तिला कळे ना असं होतं. त्यानंतर आता प्रिया कल्पनाला आवाज देते असं कल्पना इकडे बरं. मग प्रिया तेवढ्यात म्हणते आई हा विषय संपव ना आपण प्लीज संपव ना. तेव्हा आता स्मिता म्हणते की मम्मा हा विषय आपण संपूया. त्यावेळी आता पूर्ण जीवनावर ही गोष्ट घालायची असं का कल्पना विचारते कारण त्रास ना रोजचा होता चालले आता म्हणून सायलीकडे खूप रागात पाहते. त्या रॅपर्स कडे सुद्धा कारण आता सायलीला कसं तोंडावर पाडायचं ते सुद्धा कल्पना समोर हे प्रियाने अगोदर ठरवलेलं असतं. तेव्हा पूर्ण आजीला सांगण्यासाठी ती आता रूम बाहेर पडतात तर सायली बिचारी तिथेच थांबते आणि मग त्यानंतर थोडा विचार करत बाहेर जायला निघते. इकडे आजी हॉलमध्ये बसलेली असतात तेव्हा या चौघी तिथे येतात. मग काय होते काय झालं कल्पना म्हणते आता पूर्ण आजी तुम्ही मला सांगा मगाशी त्या डस्टबिन मध्ये काही रॅपर सापडले तेव्हा सगळे रॅपर्स ना तन्वीच्या रूम मध्ये सुद्धा होते. ऐकून आता पूर्ण आजीना धक्का बसतो. तेव्हा पूर्ण आजी या चिडचिडतात आणि विचारतात तन्वी तू उपवास मोडलायस का ग अजून बायकोवर नाव घेतेस का. तिने उपवास मोडला म्हणून तेवढाच विमल सुद्धा आता तिथे भाजी घेऊन येते आणि याचं नक्की काय चाललंय हे ऐकत असते. मग सायली आता जरा रागातच तीच प्रियाकडे पाहते कारण तिला माहित असतं यावेळी प्रिया काही खोटं नाही कारण सांगणार माझ्यावर आळ घेणार आहे. प्रिया नेमकं तशीच करते आणि म्हणते नाही पूर्णाजी मी खरंच आज उपवास नाही मोडला, मी खरंच खूप उपास करते. अगं पूर्णाजी ते सापडलं ना ते मी काल खाल्लं होतं, कचरा उचलायचं राहून गेलो होतं. प्रिया खोटं नाटक सांगत असते. तेव्हा विमल सांगते त्यांनी ताई असं कसं राहील, आज सकाळी तर मी तुमच्या खोलीत साफ केली. आता विमलने असं सांगितल्यानंतर प्रियाच्या मोबाईलवर सारं डिलिव्हरी वाल्याचा फोन येतो असतो पण प्रिया लक्ष त्याच्याकडे दिलं नसल्यामुळे पुन्हा एकदा विमल सांगते तेव्हा सकाळी मी रूम साफ केली ना तेव्हा कोणत्या तरी कचरा तिथे पडलेला नसतो. मग सर्वजण प्रियाकडे रागात पाहत असतात. मग पुढे आता विमल सांगते हा सगळा कचरा ना सगळाच आहे तर
सकाळचाच आहे. मग याला सायली असते आणि विचारते, आता हे कसं सावरून घेशील ग प्रिया? मग प्रिया अगदी रागात म्हणते, हे कसं सावरून घेऊ म्हणजे? विमलताई काही पण बोलताय. अगं मला माहित आहे ना, ती तर तुझीच बाजू घेणार. आता उंदराला मांजर साक्षी, बाकी काय असतं? म्हणून पुन्हा पुन्हा सायलीवर आरोप करते. मग आता कल्पना म्हणते की काय खोटं काय खरं मला तर कळ नाही. पण विमल तिने केलेल्या कामाबद्दल कधीही खोटं बोलत नाही एवढी तर मला खात्री आहे तिच्यावर. तेव्हा अस्मिता म्हणते, अगं मम्मा, विमल नजरेतून चुकून हे सगळं राहिलं असेल. पण आता तान्ही म्हणते की तिने उपवास मोडलेला नाही, तर नसेल ना मोडलेला तर उपवास तुम्ही दोघीही थोडा तरी विश्वास ठेवा ना तिच्यावर. अस्मिता तिची बाजू घेऊन म्हणत असते. तेव्हा कल्पना पूर्वाने एकमेकांना पाहत त्यांना आता काय खरं काय खोटं अजूनही कळत नसते. तेव्हा प्रिया सुद्धा आपली बाजू सेफ करण्यासाठी म्हणजे, हो, माझ्यावर विश्वास ठेवा. आता आजच्या दिवसात खाण्यापिण्याचा विचार सुद्धा हे मी करू शकत नाही. तेवढ्याच आता डिलिव्हरी बॉय तिथे येतो आणि त्याने सगळे हे तुमचं पार्सल आहे असं सांगत. तेव्हा प्रिया अस्मिता दोघी खूपच घाबरतात आणि काय पनीर चिल्ली आणि शेजवान फ्राईज राईस जो मागवलेला असतो त्याचीच ती डिलिव्हरी आलेली असते. आता सर्वजण प्रियाकडे आणि त्या डिलिव्हरी बॉयकडे पाहू लागतात. तेव्हा अपूर्ण आजी आता विचारते पार्सल म्हणजे? मग त्यात आता प्रिया बोलतीच बंद होते. आता ते प्रिया तिला काय सांगावं कळेनासे झाले. म्हणजे आता माझं पार्सल म्हणजे? कारण माझे पार्सल वगैरे काही नाही. तेव्हा आता डिलिव्हरी बॉय सांगतो, पनीर चिल्ली आणि शेजवान फ्राईज आहे, तुम्ही मागवलेलं आहे. तेव्हा पार्सल पूर्ण आजी, कल्पना आणि विमल साहेब सगळेजण धक्काने प्रियाकडे पाहतात. तेव्हा आता प्रिया म्हणते, तन्वी हे काय असं? मग तुम्ही पत्ता वगैरे चुकला आहात का? बघा, ऑर्डर केलेली नाही आहे मी. प्रिया तसंच सांगत असते आणि त्या डिलिव्हरी बॉय तिथून जायला सांगतो. मग आता तो डिलिव्हरी बॉय तिथून निघून जातो. म्हणतो, हाच पत्ता तर अन्नपूर्णा निवास आणि तन्वी सुद्धा याच्या ऑनलाईन पेमेंट सुद्धा झाले. हे पहा, तुमच्या मोबाईल मधून नंबर सुद्धा यामध्ये आहे असं तो आता सांगत असतो. आणि जसं तो डिलिव्हरी देऊ लागतो ना प्रिया बदलत असतो. आता इकडे प्रिया आणि अस्मिता घाबरत असतात. त्यानंतर तो म्हणतो, हे काय बेल वाजवत आहे आणि तुम्ही सांगितलं होतं की ना, म्हणून गेटवर थांबलो नाही मी, डायरेक्ट आत आलो. तुम्हाला कॉल केलेला पण तुम्ही तो कॉल रिसीव्ह केला नाही म्हणून डायरेक्ट आतच आलो. की मॅडम तुमचं पार्सल मला जरा जायला उशीर होतोय, घ्या लवकर पटकन. अचानक प्रियाकडे पाहत असतात सर्वजण. त्यानंतर सायली म्हणते, की पार्सल कारण चायनीजला थंड झाल्यानंतर चांगलं लागत नाही, बेचव लागतं, त्यामुळे थंड होण्या अगोदर ते खाऊन घे. आता अगं जा की घे. म्हणून सतत आता तिला जायला सांगत असते. तेव्हा आता प्रिया गुपचूप जाते आणि पार्सल घेऊन आतापर्यंत आतमध्ये येते आणि पूर्ण आजी एक्सप्रेशन देऊन लागते. तेव्हा म्हणते, आजी रागाला म्हणतात, बरं झालं आता खोटंच लपवायला, आता दुसरं खोटं अजिबात बोलू नकोस असं म्हणतात. तिची बोलतीच बंद करतात. आणि खरं तर तुझ्याकडे ना खूप कमी अपेक्षा ठेवत असते, तरी प्रत्येक वेळेला आपल्या अपेक्षा भंग हा होतोच असं म्हणून त्या रागातच आता प्रियावर चिडून जातात. तर प्रिया हातात सुचत नसत काहीतरी करत पुढे जात असते. तिच्याकडे कारण आता नसलेले असते, सगळं काही कारण संपलेले असते. त्यामुळे विचारते, काय ग त्याने, तुला जर उपवास करायचा नव्हता तर सांगायचं ना आता, की केला नसता. मग आपण उपवास अगं कोणी काही बोललं तरी नसतं, असा खोटारडेपणा करण्याची गरज काय होती? म्हणून ती प्रियाला आता खूप झापते. त्यानंतर आता कल्पना थोडीशी रागात अस्मिताकडे पाहते आणि अस्मिता आपली नजर चोरते. तर प्रिया खोटारडेपणा आता सहज समोर आलेला असतो, त्यामुळे ती सुद्धा खाली मान घालून उभी राहते. तर सायली आता प्रियाकडे पाहत राहते. माझ्या विरोधात तिने खूप मोठा प्लॅन केला की मी उपवास मोडला म्हणून, परंतु स्वतःनेच उपवास मोडलेला आहे हे सत्य आपोआप बाहेर आलं. आणि पूर्णाजी आणि कल्पनाशी समज. त्यानंतर आता विमल सुद्धा कॉफीचा मग घेऊन तिथून जाते. तर सायली आता रागातच प्रियाकडे पाहते आणि तिच्या समोर जाऊन उभी राहते. त्याला खूपच भीती वाटू लागते. ती थोडी मागे होते, कारण तिला असं वाटते की सायली आता एखादी सणसणीत माझ्या कानाखाली देते काय. तेव्हा आणि अस्मिता रागातच सायलीकडे पाहते. मग सायली हाताची घडी घालते आणि प्रियाला सांगते, जरा ना कामाची सवय तू लावून घे, कारण मगाशी जर तू अगदी वेळीच खोली साफ केली असतीस तर अशी पकडली कधी गेली नसती. स्वयंपाक करायला शिकली असतीस ना, तर अशी पार्सल मागवण्याची गरज सुद्धा वेळ आली नसती. तेव्हा प्रिया काही उद्धटपणा सोडून नाही देत, रागातच म्हणते, तुझ्याकडून मला कोणतेच ज्ञान नको आहे, समजले. तेव्हा सायली आता म्हणते, ठीक आहे अगं, नाही देत तुला ज्ञान मी,
चालले मी. जर माणसं जिंकायची असेल ना, तर मनामध्ये ना खरेपणा असावा लागतो, आणि तो खरेपणा तुझ्याकडे नाहीये. त्यामुळे तुझ्यापासून माणसं कधी दडवली जात नाहीत हे तुला सांगता येणार नाही. पण तेव्हा पश्चाताप करण्याची वेळ तुझ्यावर नेहमी असा खोटारडेपणा राहील ना, तर एक दिवस तोंडावर पडशील ना, तुला त्यातून कोणी वाचू शकत नाही. सायली तिचं कान उघडणी करत तिला सांगते, पण प्रिया त्याचा काहीच परिणाम होत नसतो. मग आता सायली खूपच रागात प्रियाकडे पाहत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आणि अर्जुन रूम मध्ये असताना तेव्हा सायली तो सोन्याचा तुकडा हातात घेत म्हणते, हा खूप जुना पद्धतीचा दागिना आहे, खूप जुना डिझाईन आहे. हे तेव्हा अर्जुन म्हणतो, तरी मला असंच वाटले की हा जुना तुकडा आहे ना, तो साक्षीचाच असू शकतो. दागिना वर्जन शोधत पाहिजेत, कारण हा दागिना जर साक्षीला निघाला तर पुराव्यासकट साक्षीला रात्री आश्रमात आली होती. तेवढ्याच आता प्रिया दोघांच्या रूम मध्ये येते आणि सायली जसं जोरात ओरडते तेव्हा सायलीच्या हातात असणार तो दागिन्याचा तुकडा खाली पडतो. मग प्रिया नेमकी तो पाहते आणि हातात घेऊन त्याला निरखून लागते आणि अर्जुन सायलीकडे ती पाहत असते. तर या दोघांनाही खूपच आत भीती वाटू लागते. प्रिया जर हा सोन्याचा तुकडा पाहिला तर प्रॉब्लेम होऊन तिने जर ओळखला की हा सोन्याचा तुकडा साक्षीचा आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग धन्यवाद.